ब्रेकिंग बातमी येते। सेफ्टी टँक मध्ये बुडून 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। नाला सोपाऱ्यामधली ही घटना आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। सेफ्टी टँक मध्ये गुदमरून 3घांचा मृत्यू झालेला आहे। नाला सोपाऱ्यातल्या विनय कॉम्प्लेक्स मधली ही घटना आहे। सेफ्टी टँक मध्ये बुडून गुदमरून 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। नाला सोपाऱ्यामधल्या विनय कॉम्प्लेक्स मधली ही घटना आहे। आपण बघतोय नाला सोपाऱ्यामधल्या विनय कॉम्प्लेक्स मधली ही दुर्दैवी घटना आहे। टॉयलेटच्या सेफ्टी टँक मध्ये बुडून 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। 3 जणांचा गुदमरून मृत्यू झाला। आता नेमकी ह्या तिन्ही व्यक्ती त्यामध्ये कशा बुडाल्या किंवा कशा आतमध्ये गेल्या हा सगळा अजून माहिती मिळालेली नाहीये। मात्र ही माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणारच आहोत। पण सध्या जी माहिती मिळते त्यामध्ये सेफ्टी टँक मध्ये बुडून आणि गुदमरून 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। नाला सोपाऱ्यातल्या विनय कॉम्प्लेक्स आहे। विनय कॉम्प्लेक्स मधली ही घटना आहे। यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे। ईव्हीएम संदर्भातल्या याचिकेवर पुढच्या आठवड्यामध्ये सुनावणी होणार आहे। 21 विरोधी पक्षांनी ही याचिका केलेली होती। आपण बघतोय की मागच्या अनेक दिवसांपासून ईव्हीएमचा मुद्दा जो आहे तो देशामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चेला असलेला मुद्दा आहे आणि यावर विरोधकांनी अनेकदा आक्षेप घेतलेला होता आणि त्याच अनुषंगाने याचिका सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती। याचिकेमध्ये 50% व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी करण्याची मागणी 21 विरोधी पक्षांनी एकत्रित केलेली होती आणि त्यावर आता सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला। या याचिकेवरची सुनावणी जी आहे ती पुढच्या आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे। त्यामुळे 21 विरोधी पक्षांनी जी याचिका केलेली होती त्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये जो निकाल येणार आहे, सुनावणी होणार आहे, त्याकडे सुद्धा देशाचं लक्ष लागलेलं असणार आहे। प्रशांत दिला रामदास नवी दिल्लीवरून थेट आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, काय सांगशील या सगळ्याबद्दल? जवळपास 21 राजकीय पक्षांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती। ज्या पद्धतीने ईव्हीएमच्या वापरावरती नाही साशंकता व्यक्त केली आणि त्यांनी म्हटलं होतं की जर याला व्हीव्हीपॅट जोडले तरच सर्वसामान्य मतदारांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण होऊ शकते आणि त्यांनी मागणी केली की 50% पेक्षा जास्त व्हीव्हीपॅट जोडण्यात यावी। यावरती केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितलं। त्या संदर्भात प्रतिज्ञापत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने दाखल केलं आहे। त्यामुळे आता या संदर्भातली सुनावणी जी आहे आगामी आठवड्यात होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने ईव्हीएमचा विरोध संपूर्ण भारतभरात विरोधी पक्ष करत आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या याचिकेला फार महत्त्व प्राप्त झालं आहे। कारण की जर 50% पेक्षा जास्त व्हीव्हीपॅट लावण्याचा निर्णय झाला तर आतापर्यंत ज्या निवडणुका आटोपल्या आहेत त्यामध्ये जिथे जिथे लागल्या तिथेच ती निवडणूक काही पाहणं महत्त्वाचं ठरणार त्यामुळे व्हीव्हीपॅट लावण्याचं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल।